भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा शेवट मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीनं महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 12 जुलै 2024 बाबांचे सेवक बिंजाडेजी यांच्या निवासस्थानी मासिक नैवेद्य हवन कार्य नुकतेच पार पडले। या निमित्त एका भगवंताच्या स्पेशल चर्चा बैठकीला सुरुवात झाली। या चर्चा बैठकमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम। आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझे प्रणाम। आम्हा सर्व सेवकांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी या ठिबरीकर उपस्थित आहेत। आईंना माझे प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सन्माननीय दलालजी टेंबरे मार्गदर्शक साहेबांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडत आहे जे बाबांचे सेवक व मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप कुमारजी भाऊ चौधरी मार्गदर्शक साहेब बोडेगाव साहेबांना माझे नमस्कार जी। त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही चर्चा बैठक पार पडत आहे असे आदरणीय सन्माननीय बाबांचे सेवक व मंडळाचे मार्गदर्शक रमेशजी भाऊ टेंबरे मार्गदर्शक साहेब चिरेकणी साहेबांना माझे नमस्कार जी। तसेच उपस्थित आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी। आजच्या चर्चा बैठकचा विषय 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांच्या जीवनात घडून आलेले अनुभव या विषयावर सुरुवात आहे। यात मला आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बाबांचे सेवक राजूचे भाऊ ठाकरे शिरेगणी यांनी मला 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिली आहे। तर मी सुद्धा वेळाचा भान ठेवू या ठिकाणी थोडक्यामध्ये आपले विचार ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे। बंधूंनो, आतापर्यंत पूर्वक्त्यांनी असे बहुमूल्य आपल्या पुढे अनुभव आणि बाबाच्या शिकवणी आणि मार्गदर्शन बाबांच्या जीवनावरती खूप असे काही विचार या ठिकाणी दिले आहे आणि चर्चा बैठकीवर सुद्धा आपले विचार व्यक्त केले। तर आपण आजचा दिवस उद्या येणार नाही, कारण की हा ठिकाणी परमेश्वरी कृपा चालू आहे, भगवत कार्याची चर्चा बैठक चालू आहे। म्हणून आपण आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपण दिला आहे। तर आपण एक चित्त एक लक्ष आणि एक विचार ठेवू तर भगवत कार्याच्या चर्चा बैठकीकडे आपलं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे। मला माहिती आहे की आज हे कामाचे धंद्याचे दिवस आहे आणि सगळ्याचं लक्ष आपल्या शेतीकडे असतं। पाण्यात पाणी झाले असेल, काही झाले असेल तर हा प्रपंच आहे। पण आपण या ठिकाणी 2-3 तास आपण या ठिकाणी दिलं तर आपण आपल्या मनाची एकाग्रता निर्माण करून भगवत कार्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आज महान त्यागी बाबा जुमदेवजींनी अतोनात प्रयत्न करून एका परमेश्वरी कृपेचं संपादन केलं आणि आपण दुःखी कष्टी मानवाकडे तत्वशब्द नियमाच्या आधारावर बाबांनी मार्गदर्शन करू या दुःखी कष्टी आणि रंजला गंजलांना पोटाशी घेऊ त्यांना मार्गदर्शन केलं आणि परमेश्वरी काय आहे, परमेश्वर कुठं आहे, कसा आहे आणि तो शब्दावरती कसं उभा राहते हे सगळं आपल्याला सांगून इच्छितले आहे। म्हणण्याचा अर्थ असा आहे की महान त्यागी बाबा जुमदेवजी नसते तर आपलं काय झालं असतं, चर्चा बैठक नसती तर काय झालं असतं आणि मार्गदर्शक लाभले नसते तर आपलं काय झालं असतं। आपण तो छान आठवण करावा की ज्या वेळेस आपण दुःखी होतो आणि दुःखी असल्याच्या नंतर आपण मार्गदर्शकाकडे गेलो आणि आपली व्यथा सांगितली
आणि त्या मार्गदर्शकांनी आपले वेद ऐकून घेतलं आणि त्यांनी सुद्धा आमच्या कुटुंबामधील जे काही दुःख आहे हे दूर व्हावं अशी परमेश्वराला विनंती केली आणि पुढील कार्य आम्हाला दिले. पण जेव्हा आम्ही दुःखी असतो तेव्हा अर्ध्या रात्रीला सुद्धा आम्ही मार्गदर्शकाला फोन करत असतो, त्यांच्या घरापर्यंत जात असतो आणि ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या शब्दाच्या हिशोबाने परमेश्वरी कृपेच्या कडे कसं जायचं हा आमचा लक्ष केंद्रित असतो आणि आमचे दुःख दूर झाले असतात. पण जेव्हा आमचे दुःख दूर झाल्याच्या नंतर सगळं काही आमच्या घरस्थ जीवन खूप चांगलं होतं, परंतु अशा वेळेस आम्हाला मार्गदर्शकजीची आठवण येत नाही. का बरं नाही तसं? कारण की आमचे दुःख दूर झालेले असतात म्हणून आम्हाला मार्गदर्शकजीची आठवण येत नाही. आणि आम्ही आतापर्यंत खूप विचारांमध्ये पडलो तर बाबांनी सांगितलेलं आहे इमानदारी, विश्वास, वचन, कर्म आणि त्याग. तर आपल्याला आपलं जीवन त्यागमय कसं करून घ्यायचं आहे. मान्य करतो महान त्यागी बाबा जुमदेवजी त्यागी भाई ना, आम्ही त्यागी बनू शकत नाही, परंतु आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून बाबांनी आम्हाला सांगितलं की सकाळच्या विनंतीमध्ये आज टेंबरी भाऊंनी सांगितलं की जुने विचार, या जुन्या विचारावरती खूप असा महत्त्वाचा विचार ठेवला. तर जुने विचार म्हणजे काय? आपण सकाळच्या विनंतीत म्हणतो की जुने पूजा व जुने विचार बंद केले. तर आमचे जुने विचार म्हणजे काय? अंधश्रद्धा. आज आपण अंधश्रद्धेपासून दूर झालेलो आहोत, पण आज आमच्यामध्ये जे काही जुने विचार आहे तर राग आणणे, खोटे बोलणे हे आमचे जुने विचार आहेत. हे गेले का जी? याच्या त्याच्या पाठीच्या मागे दोष दाखवतो, त्याच्यामध्ये दुखला करतो, हा आमचा जुना विचार आहे. आपण एक दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी आखण्याचा प्रयत्न करतो, हा आमचा जुना विचार आहे. जुन्या विचारामध्ये त्या जाळ्यामध्ये आज आम्ही फसलेलो आहोत. बाबांनी सांगितलं आपल्याला की कुटुंबात आणि शौकात एकता कायम करणं. आज जरी आमचे एकमेकाचे विचार जरी एक दुसऱ्याच्या प्रती आपले भाव चांगले नसला तर हे आमची एकता कशी? कारण की बाबांनी सांगितलं सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करायचं. फक्त आपण माईकवरती शब्दावरती ठेवले, पण आमची मर्यादा कुठे गेली? 2 मिनिटाच्या नंतर मध्ये आपण तो धनाढ्य आहे तर त्याला खुर्ची द्या आणि तो गरीब आहे त्याला शेवटला ठेवा. हे बाबांनी आम्हाला शिकवलेलं नाही. सगळ्यांना समान समजलं आहे. तो शिक्षित असो, अशिक्षित असो, गरीब असो, कसल्याही परिस्थितीत असलो, बाबांनी त्याला समान केलं पाहिजे. कारण की मानवामध्येच परमात्मा बाबांनी पाहिलं आहे ना. आमच्यामध्ये सगळे मिळून आत्मा आहे, सगळ्या प्राण्याच्या आत्मा मिळून एक आत्मा आहे, म्हणून बाबांनी परमात्मा एक म्हटलं आहे. जुन्या विचारावरती एक छोटासा एक सांगत आहोत की माझ्या गावचा प्रश्न आहे. खूप दिवसाचा तो त्यागी सेवक आणि त्यागी सेवक कमीत कमी माझ्यापेक्षा तो 10 वर्ष जुना सेवक आणि जेमतेम मी 2014 मध्ये मी या मार्गाशी जुडलो नाही. 1च महिना झालेला होता आणि त्याच्याकडे 1 महिना झाल्याच्या नंतर जे दिवाळी येतो आणि या दिवाळीला जे लक्ष्मी पूजा करतात आणि त्या लक्ष्मी पूजेच्या दिवशी आपलं बहुतेक असे त्यागी सेवक त्या दिवसावरती आपलं हवन कार्य करतात. तर त्याने त्याचप्रमाणे सायंकाळला त्याने हवन कार्य ठेवलं. माझ्या पडोशी होता आणि त्याच्याकडे त्याने सांगितलं की हवन कार्य आहे. तर मी एक साध्या कार्याचे 1 महिन्याचे सेवक आणि त्यांच्या इथं गेलो. हवन कार्य सुरू झालं सगळं काही आणि त्यांनी ते सायंकाळला जसे लक्ष्मीची पूजा सायंकाळला होतो त्याचप्रमाणे त्यांनी सायंकाळला हवन कार्याची सुरुवात केली. आणि मी साधा सेवक, मला काही समजत नव्हतं. 1 महिन्याचं झाला आणि त्यावेळेस मी परिस्थिती पाहिली त्यांची. तर त्यांनी सगळं फळ फ्रूट आपण ज्या विधी आपण करतो हवन कार्याची तसंच त्यांनी केलं. पण त्या ठिकाणी त्यांनी पत्नीवरच्या जे दागिने असतात, आईच्या अंगावरचे दागिने, त्याच्या घरचे पैसे त्या पाटावरती ठेवले. त्या सेवकांनी त्या पाट्यावरती ठेवते. मग हा नवा विचार आहे की जुना विचार आहे ना जी? आणि आज
तो 25 वर्षाचा सेवक झालेला आहे आजच्या तारखेमध्ये. ते झालं, पण मी 1 महिन्याचा सेवक असताना मी त्याला म्हटलं, भाऊ आपल्या मार्गामध्ये चालतंय का? अरे तू साधा सेवक आहेस ना, तुला नाही समजत म्हणतो. बरं बाबा, नाही समजत, जाऊ दे. नंतर मध्ये काय झालं जास्त साहेब, तो तर गेला. मग काय, तो पोळा येतो. पहा आमचे जुने विचार. पोळा आला, पोळ्याच्या दिवशी त्या अगोदर काय करतो आपण, मोहबैल करतो, ठीक आहे ना. मग ते मोहबैल केलंय, म्हणजे मातीची मूर्ती निर्माण केली, बैलाची आकृती, बरोबर. मग त्याचं काय केलं, त्याला पूजन तर करावंच लागेल ना. मग आहे का आमची हे मूर्ती पूजन? त्या सेवकांनी म्हणजे खूप, म्हणजे तो सेवक आपल्याला स्वतः काय समजतो मी शब्दात बयान करू शकत नाही सर. त्या सेवकाने काय केलं, मूर्ती पूजा केली, त्या बैलाची पूजा केला मातीच्या. ते काय करतात, ते सगळं हळदी कुंकू त्याच्यावरती सगळं केलं. आता माझ्या पडोशी आहे, मी पाहून राहिलो, अरे बापा मला हा सगळं करता तर मलाही करायला पाहिजे ना. मी किती हुशार, मी त्याला मार्गदर्शकाकडे न जाता एका शहाण्या सेवकाकडे गेलो. भाऊ हा असं करतो ना, तर आपणही करून घेऊ. मी तेच केलं. काय भाऊनी सांगितलं की जसं आपल्याला मिळेल, जशाची संगत राहील आपण तसंच होतो. सांगण्याचा तात्पर्य तो आहे. तर माझा पडोशी होता, जास्त दिवसाचा अनुभवी सेवक होता, तर माझा विश्वास कुठं त्याच्यावरती. पण माझी बुद्धी चालत नव्हती की मी आपल्या मार्गदर्शकाला नाही विचारत. पुन्हा ते मी चुकी करून बसलो आणि त्या चुकीचा परिणाम मला सुद्धा भोगावे लागले. तर म्हणून आज आपल्याकडे मार्गदर्शक आहे, तर आम्ही मार्गदर्शकाला सोडतो आणि पलीकडे जातो. हे आमचे जुने विचार आहे आणि या जुन्या विचारामधून आपल्याला निघून यायचं आहे. आणि हा आपण कसं निघता येईल, तर या चर्चा बैठकच्या माध्यमामधून कोणाच्या मुखामधून काय शब्द पडेल आणि कुणाला काय मिळेल त्याचा सांगता येणार नाही आणि कुणाच्या जीवनाचा कालापाट होईल. या ठिकाणी माझ्या सोबतीला एकनाथ भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. आज त्यांचा पुष्कळसा मोठा असा अनुभव आहे, पण आमचे आहे आणि वेळेला सुद्धा बनलेला आहे. शब्दावरती 2 मिनिट घेऊ. तर शब्दावरती आले साहेब, आज आपले शब्द काय आहे आणि शब्दाची परिभाषा काय होते. आज आपण या ठिकाणी पुष्कळ असे विचार आले की शब्द, कर्म आणि विचार. तर मी याच्यामध्ये एक छोटासा अनुभव सांगतो, छोटासा, लांब लचक सांगणार नाही. हा 2015 मधला अनुभव आहे आणि त्यावेळेस मी साध्या कार्याचे सेवक आणि माझा मित्र. तर 3 एप्रिलचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये जाण्याची इच्छा केली आणि माझा भाऊ आणि मी दोघे आम्ही सोबत निघला. आणि तो सुद्धा त्याचं नाव सांगणार नाही, कारण की हा अनुभव ऐकल्याच्या नंतर आपण स्वतः समजदारात समजून घेत झाला की का म्हणून त्याचं नाव नाही सांगायचं. तर त्यांनी निघलं सोबतमध्ये आणि त्याच्या रस्त्यावरतीचे घर आहे आणि माझा बालपणचा मित्र सुद्धा. आणि तो म्हणायला लागला की बाबा तू कुठे चालला, तर म्हणला तू येते का बरोबर. हो म्हणते, तुम्ही नागपूरला चालले, चल. निघलो आम्ही, तिरुला स्टेशनला आलो आणि ट्रेनमध्ये बसला, इतवारावर उतरला, शॉर्टकटमध्ये सांगत आहे. आणि त्यानंतर ते पत्रिका पार करायची असते तर त्याला कमीत कमी 5 मिनिटाच्या ऐवजी त्याला अर्धा तास लागला. आणि त्याला म्हटलं की त्याला तू काच बरं चालत नाही, तर म्हणते तुला माहित नाही का माझे 2 डोंगरानं चालणं होत नाही, मी फक्त घुसत होतो. पण मला तू आता चालता फिरता आहेस ना, मग आधी घरी का नाही सांगितलं. अरे घरी सांगितलं असतं तर तू मला नागपूरला घेऊन आला नसता. मला हे खरंच आहे, चाल बरं. सोबतचे व्यक्ती चालले गेले. मला मंडळ कुठं आहे, निवासस्थान कुठं आहे काहीच माहीत नव्हतं. साध्या कार्याचं सेवक आणि 1 वर्षाचा सुद्धा मी चर्चा बैठकला गेलो नाही, मला का माहीत राहणार. तर आता सगळे सेवकांची पब्लिक चालल्या, आम्ही चालू लागलो. काय दूर बरं गेला, हात थकला.
म्हणते आता भूक लागलेली आहे, काय करायचं. आता तोही नवीन मी नवीन स्टॉल लागलेलं होतं. त्या ठिकाणी आम्ही थोडा भेटच गेला आणि मी विचारलं की हा किती पैशामध्ये एक पुडी मिळतो. ते हसायला लागले. तर दादा म्हणते तुम्ही नवीन आहात का. जी हो आम्ही नवीन आहोत. तुम्हाला पोटभर खायचं असेल ते काय खायचं असेल म्हणते कुणाला पैसे द्यायचे नाही. बरं ठीक आहे. त्याने भरभर जेवण केलं आणि जेवण त्या ठिकाणी केलं आणि आम्ही निवासस्थानला कसं बसं पोहोचलो. त्या ठिकाणी सांगितलं आता तोही जशाला तसे होतो. आता काय करायचं. आम्हाला त्या ठिकाणी वर्धमान नगरला जायचं होतं. त्याला म्हणजे एकच सांगितलं की इथं भगवंताला आणि बाबाला विनंती कर की मी दोन्ही पायाने चालू शकत नाही, पण पायदळ मला भावनापर्यंत जायचं आहे. आणि त्याने तसाच केलं. आणि त्या केल्याच्या नंतर काय बघता त्याचे परमेश्वराचं कृपा त्याच्या 10 मिनिटामध्ये तो चालायला लागला. वर्धमान नगरपर्यंत रेलीने तो पायी आला. जे काय फूड प्रोडक्ट मिळतात तो असा उड्या घेऊ हाताला मागायला लागला. एवढा त्याच्याकडे अनुभव घडला. आणि आम्ही सगळं फिरलं आणि आम्ही पुन्हा ट्रेनमध्ये आम्ही तिवडा स्टेशनला उतरलो. आणि आम्ही आपली बाईक घेतली. अर्ध्यापर्यंत गावापर्यंत आला. अर्ध्यामध्ये आम्ही थांबलो आणि त्याला विचारलं की मामा कसा चमत्कार होता आणि भगवंताची कृपा कशी होती. तर त्याच्यावरती 5 शब्द का बोललं त्याला. अरे मामा म्हणते इथं म्हणते भगवंताची कृपा काही बी नव्हती आणि इथं दैवी शक्ती नव्हती. तर म्हटलं काय होतं. अरे म्हणते माझ्या सोबत म्हणते काल भैरव होता. माझ्या सोबतीला काल भैरव होता ही त्याची शक्ती होती. तर हा शब्द ऐकल्याच्या नंतर सेवक बांधवांना तुमच्या मनामध्ये काय निर्माण होईल क्षणात आठवण करा. काय भास होईल तुम्हाला. पण माझ्याचा डोका पेटलं. पण इकडे माहीत होतं की मार्गदर्शकाची सांगतात की राग आणि बंद हा शब्द लक्षात होता. नाही आला ठीक आहे बा म्हटलं. पण मला हा चुकला तू. आम्ही रस्त्यानं जाता त्याला सांगितलं अरे शब्दाची सोडवणूक तू मार्गदर्शकाजीकडे करून गेलो. वर्षभर तर मी बैठकला जात नव्हतो, पण ह्या भागवत कार्याच्या चर्चा बैठकला गेल्याशिवाय सोडवतही नव्हतं. हे शब्द माझ्या कानाधानामध्ये होते. ज्या वेळेस पहिल्यांदा मी माईकवरती आलो चर्चा बैठकला गेलो तर पचिना हातपाय पुरे ढिले पडले होते. असं लागलं की मला सलाईन लावून कुठंतरी न्यावं लागेल. पण परमेश्वर कृपा होता. गेलो आम्ही. पुढे परिस्थिती काय झाली आणि त्याच्यावरती दुःख असे होते की त्यांनी तलावात जाऊन आत्महत्या केली होती. पण सेवकांनी सुद्धा त्याला वाचवलं होतं. आणि असं मरण्यापेक्षा तू असा मर. पण तेच दुःख त्याच्यावरती आले. आमचे तुळशीभाऊ बिंजाडे त्याला चांगल्यानं ओळखतात. भाऊ तुम्ही ओळखता पण नाव सांगत एकट्याच सांगेन तुम्हाला. काय माझ्यासोबत आणि तुमच्या सोबतीला काम केलेलं व्यक्ती आहे. हा तर त्याला समजावलं नाही. तो ऐकायला तयार नाही आणि त्याच्यामध्ये अहंकार सुद्धा झाला. दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं साध्या कार्याचा सेवक पाठावरती तर घडवलं ते काय हरकत नाही. पण त्याने जे आत्माबोलची फोटो ती पाटाच्या समोर लावलेली होती. जे कॅलेंडर आपल्याला मिळतात मामलामधून ते आपण ज्या दिशेने पूजा करतो त्या ठिकाणी त्याने टांगवलेलं होतं. त्याही गोष्टी सुद्धा मला माहीत होतं. असंच मंचाच्या मधून ऐकलं होतं. अरे मामा म्हटलं काढून टाक. म्हणते तू नको सांगू. तू सांगू नको म्हणते मला सगळं माहित आहे. माझा भगवंत सांगू. ठीक आहे आपला शब्द तुटलं काय हरकत नाही. पण असे त्याच्यावरती दुःख आले की त्याच्या जुने दुःख निर्माण झाले. त्याचं खाणंपिणं बंद झालं. त्याच्या डोकाचा त्याची मेमोरी चालणं बंद झाली. आणि तो बाबाचं नाव घेण्याच्या अगदी तो काय म्हणायचा हे अल्लाह हे बिस्मिल्ला काय रसूलुल्लाह हे असे शब्द तो ओळखीन शब्द काढायचा. तेव्हा मला असं वाटलं की हा झाला. तरी त्याला समजावलं अरे बाबा आता तरी तू मान. नाही ऐकलं. त्याला आपला गर्व अभिमान सोडला नाही. तर त्याची अशी परिस्थिती झाली की ज्या वेळेस तो बेडवर झोपत असायचा आणि बेडशीट असते त्याला असं निचोडलं तर कमीत कमी त्याच्या 2-3 गळूतून पाणी निघत होता एवढं. आणि त्याचा बेड आणि तो असा दुर्गंध वास येत होता. एवढी परिस्थिती झाली. त्याच्या अंगावरतीचे एक हाड मोजून टाका.
हे डोळे त्याचे आत चालले गेले होते, जसं काही माणसाची ते हड्याची बॉडी आहे असं तो दिसत होता. त्याला जेवण सुद्धा नाही, बाथरूम यामध्ये नाना प्रकारचा त्याचा त्रास. पण त्याच्या घरच्या व्यक्तीने काय केलं समजवल्यानंतर त्यांनी तांत्रिकाकडे घेऊन गेले ते, आणि तांत्रिक उपचार केला पण मार्गदर्शकाकडे गेले नाही. परमेश्वराला त्यांनी सोडवणूक केली नाही, ऐकत तोडलं नाही. शेवटी काय झालं, त्याला महारोग झाला. महारोग झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या नातेवाईक मार्गात असून त्यांची सुद्धा ऐकलं नाही, कुटुंबाचे ऐकलं नाही त्यांनी, आणि महारोग झाला आणि शेवटी तो त्या परमेश्वरात विलीन झाला. आज त्याचा कुटुंब आजही या परिस्थितीमध्ये अन्नाला, आज जो आपल्याला अन्न पाणी मिळत असते ना राशनच्या माध्यमातून, त्याच्यावरती आपली तो उपजीविका चालत आहे. अशी त्याची परिस्थिती, त्यांच्याकडे कोणी ढुकून पाहत नाही. आणि तो कोणाच्या सोबत त्याचा परिवार सुद्धा, त्याचे काके पुतणे आई वडील सगळे देवळेबाजी मध्ये आहे. एवढं घडून सुद्धा आज आमच्या लक्षात येत नाही. आज कोणाचं काय बिघडलं, आज त्याचा परिवार गेला. म्हणून मार्गदर्शक महोदय जे काही आपल्याला करत असतात तर ते बाबाच्या शिकवणीप्रमाणेच करतात. आणि आपण प्रत्येकाकडे जे काही अनुभव आहे तर हे परमेश्वरी कृपेचे एक चमत्कार आहे. आणि आपण सगळ्या सेवकाकडे आहेत. आणि आपण त्या पहिल्या दिवसाला ची आठवण करा की मी कसा होतो, आज कसा आहो. आणि मी किती रात्र दिवस आम्ही उलट्या कोंबड्या बकऱ्या नदीवर घेऊन जात होतो, रात्र काढून त्या दिवसाची आठवण करा. तर ह्या दिवसाची आठवण येईल तर 4 तास तुम्ही चर्चा बैठकला अवश्य द्या. तर एवढे बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझे नमस्कार. नमस्कार. धन्यवाद प्रल्हाद भाऊ सहारेजी. आपण या ठिकाणी अतिशय मोलाचं बहुमूल्य असा मार्गदर्शन आणि विचार बाबांच्या शिकवणीप्रमाणे व्यक्त केलेला आहे. आणि आपल्या स्वतःच्या गावाचा एका सेवकाचा अनुभव आपण सांगितलेला आहे. त्या सेवकाची दिशा आणि दशा नाही का, दिशा आणि दशा कशी होती, कशी झाली आणि तो कुठं आहे आजच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी ऐकलं आहे. असं होता कामा नये. म्हणून भगवान के पास में देर है अंधेर नहीं है. तत्व शब्द नियमाचं पालन करा बंधू भगिनींनो. तर म्हणायचं आहे भाऊंसाठी 2 ओळी. तेरे दरसा कोई दर नहीं, तेरे दरसा कोई दर नहीं, तू है बेमिसाल तेरी कोई मिसाल नहीं. लाखों उठे हैं तेरे दर से जिंदगी लेकर, फिर मैं कैसे कह दूं कि तुझे मेरा ख्याल नहीं, तुझे मेरा ख्याल नहीं. धन्यवाद सहारे बंधू. यानंतर या ठिकाणी बाबांच्या शिकवणीप्रमाणे आपले विचार व्यक्त करण्याकरता मी आमंत्रित करतो बाबांचे सेवक सन्माननीय आदरणीय रवीजी भाऊ मेसरा मुक्काम कामठी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या प्रसंगी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे. या विषयावर होत आहे. तसे आजच्या कार्यक्रमाचे संचालन सूत्र सांभाळणारे श्रीमाननीय राजूजी ठाकरे यांना सुद्धा माझा नमस्कार. तर आता चर्चा बैठकीच्या सुरुवातीला एका काकाजींनी प्रस्तावना सादर केली आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलं की महान तगी बाबा जुंदूजी यांनी 26 नोव्हेंबर 1945ला या भगवत कृपेला प्राप्त करण्याची विधी सुरुवात केली. आणि तेव्हापासून त्याच्यानंतर त्यांनी 25 ऑगस्ट 1948ला या दैवी शक्तीची प्राप्ती महान तगी बाबा जुंदूजींनी केली. म्हणजे किती काळ लोटून गेला, जवळपास 3 वर्ष. तर हा 3 वर्षाचा काळ महान तगी बाबा जुंदूजींना त्या दैवी शक्तीला प्राप्त करण्याकरिता लागला. आणि या काळामध्ये अथक कष्ट आणि परिश्रम आणि त्याग महान तगी बाबा जुंदूजींनी केला. तेव्हा कुठे ही दैवी शक्ती बाबा प्राप्त करू शकले आणि आईने सुद्धा त्यांना त्याच तोलामोलाने त्यांना सहकार्य केलं. एवढं म्हणता येईल आपल्याला की मातोश्री वाराणसी आईच्या सहकार्याशिवाय महान तगी बाबा जुंदूजी हे या दैवी शक्तीला प्राप्त करू शकलेच नसते. म्हणून बाबांनी ही दैवी शक्ती प्राप्त केली आणि आपल्याला सोपवून दिली.
आज महानतकी बाबा जुंदेजींनी शरीर रूपाने आपल्यामध्ये नाही आहे, तरी सुद्धा ती दैवी शक्ती आपल्याला आजही साथ देत आहे. तर किती मोठा त्याग महानतकी बाबा जुंदेजींनी केला. कोणत्याही प्रसिद्धीकरिता किंवा माझे नाव झालं पाहिजे याकरिता बाबांनी कधीही कार्य केलेले नाही. स्वतःला कधीही बाबांनी डाग लागू दिलेला नाही. आज सेवकच नाही तर अनेक वाले सुद्धा त्यांच्याकडे बोट उचलू शकत नाही. इतकं त्याग महानतकी बाबा जुंदेजींनी केलेला आहे. आणि म्हणून ती दैवी शक्ती आजही जागृत आहे. आणि बाबांनी काहीही आपल्या जवळ ठेवलेलं नाही. जे काही त्यांनी प्राप्त केलेलं होतं ते सर्व आम्हा सेवकांना वाटून दिलेलं आहे. आणि त्यानंतर बाबा काय म्हणाले की सेवक मी तुम्हाला माझ्यासारखं बनवून दिलेलं आहे म्हणे. यानंतर तुझ कर आणि तुझ घे. तर हा कर्मप्रधान मार्ग आहे. आणि आपण मार्गामध्ये आलो म्हणून आपल्याला सुख समाधान मिळेल असं नाही. तर जेव्हा आपण तत्वशब्द नियमांचं पालन जोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये आपल्याद्वारे होत नाही तोपर्यंत आपण सुख समाधानाने जीवन जगू शकत नाही. हा बाबांचा मानधर्म शिकवतो. म्हणूनच आपण बघत आहोत की मंगरली या गावी तुमच्या परिसरापासून जवळच आहे, जो बाबांच्या हयातीमध्ये दुधाची चहा म्हणून जो अनुभव घडला तो कुटुंब नामदेवजी शेरकी यांचं कुटुंब आज मार्गामध्ये नाही आणि ते दुःखामध्ये जीवन जगत आहे. त्यांच्या घरी तर बाबांचं पाऊल पडलेलं होतं. त्यांना बाबांनी आशीर्वाद द्यायला पाहिजे होता. त्यांच्या कुटुंबामध्ये ते कसेही वागले तरी त्यांच्यावर दुःख यायला नको होतं, परंतु तसं घडलं नाही. बाबांनी सुरुवातीलाच म्हटलं की हा कर्मप्रधान मार्ग आहे, आपल्याला तत्वशब्द नियमाने वागावेच लागेल. बाबांनी स्वतः म्हटलं की त्या दैवी शक्तीला जे पाहिजे होतं ते मी त्याला दिलं, म्हणून त्या दैवी शक्तीने मला साथ दिलं, अन्यथा दिला नसता. म्हणून आपल्याला सुद्धा हे समजण्याची गरज आहे. एकेकाळी आपण सर्वस्व दुःखामध्ये होतो, खूप काही उपचार करून बघितलं, नानाविध उपचार केले, परंतु आपल्याला समाधानी मिळाले नाही. काही लोक तर अगदी घाटापर्यंत पोहोचलेले होते, परंतु त्या घाटावरून या मानव धर्माच्या माध्यमातून बाबांच्या कृपेमुळे आम्ही आज काठावर आलेलो आहोत. आणि या घाटावरून काठावर आलेल्या लोकांनी कसं वागायला पाहिजे हे आम्हाला समजण्याची गरज आहे. बाबांनी हा मार्ग आपल्या कुटुंबाकरिता सर्वप्रथम ही दैवी शक्ती त्यांनी आपल्या कुटुंबाकरिता प्राप्त केली. बाबांच्या कुटुंबावर सुद्धा 12 वर्षापासूनचे दुःख होते आणि ते दुःख दूर व्हावे म्हणून त्यांनी त्या दैवी शक्तीला प्राप्त केलं. परंतु ते इथेच थांबले नाही आणि त्यांनी प्रपंच साधून परमार्थाचा रस्ता पकडला. आणि म्हणून आज आम्ही सुद्धा सुख समाधानाने जीवन जगत आहोत. आणि म्हणून बाबांनी म्हटलेलं आहे की सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचे आहे. तत्वशब्द नियमाचे आचरण जोपर्यंत आमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आम्ही करू शकत नाही, आमच्या कुटुंबामध्ये जर तत्वशब्द नियमाचे आचरण नाही तर लोकांना ज्ञान देण्याची आम्हाला काहीही गरज नाही. जोपर्यंत आम्ही स्वतः या तत्वशब्द नियमाचे आचरण आमच्या कुटुंबात करत नाही, आमच्या कुटुंबामध्ये एकता नाही किंवा आमच्या कुटुंबामध्ये आमचे जे लहान मुलं आहेत ते वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही, तर आम्ही या मार्गामध्ये आहोत काहीच शिकलो नाही या असे म्हणता येईल. म्हणून सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला पाहिजे. लहान मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. आणि चांगले संस्कार कुठून मिळेल, कारण आज सर्वच वडीलधारी व्यक्ती हे जीवन उदरनिर्वाह करण्याकरिता बाहेर काम करत असतात आणि मुलांकडे त्यांना लक्ष देण्याकरिता खूप कमी वेळ मिळतो. परंतु महानतकी बाबा जुंदेजींनी आपल्याला खूप चांगलं असं स्थान दिलेलं आहे, एक व्यासपीठ दिलेलं आहे, ते म्हणजे चर्चा बैठक. जिथे जसं आपण विज्ञानामध्ये ऐकलेलं आहे की एखाद्या रासायनिक अभिक्रियेच्या माध्यमातून एखादा प्रयोग केला जातो, तर या चर्चा बैठकीच्या व्यासपीठावर माणूस घडवला जातो, माणूस बनवला जातो. म्हणजे माणूस तर आम्ही आधी होतो, परंतु आमच्यामध्ये माणुसकी नव्हती. परंतु या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आम्हाला तत्वशब्द नियमाने कसं वागता येईल, मानवाने माणसासोबत मानवासारखं कसं वागता येईल हे शिकवलं जाते. आणि म्हणून चर्चा बैठकीमध्ये त्या लहान मुलांना सुद्धा घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तो अगदी लहान असेल, 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल, किंवा तो चर्चा बैठकीमध्ये येऊन झोपत जरी असेल तरी सुद्धा त्याला चर्चा बैठकीमध्ये नेण्याची गरज आहे. त्या झोपलेल्या व्यक्तीच्या, त्या झोपलेल्या मुलाच्या बुद्धीचा विकास कसा करायचा तो भगवंत बघेल. म्हणून चर्चा बैठक आपल्या जीवनामध्ये खूप जास्त गरजेची आहे. सर्व सेवकांना समजण्याची गरज आहे, कारण या चर्चा बैठकीच्या माध्यमातूनच, एखाद्या सेवकाच्या माध्यमातूनच, कारण बाबांनी म्हटलेलं आहे की इस मार्ग में सेवक ही सेवकों को गलतियों से छुड़ाता है. आम्हाला कोणी सोडवलं? आम्हाला सुद्धा सेवकच लाभला. सेवकाच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच आम्हाला आमची एखादी चूक कळते. आम्ही खूप दुःखामध्ये असतो, मार्गामध्ये आल्यावर सुद्धा अशा काही चुका आमच्याकडून घडतात. आम्ही त्या दुःखामध्ये जीवन जगत असतो आणि चूक आठवत नाही, तर एखाद्या सेवकाच्या माध्यमातूनच आम्हाला मार्गदर्शन मिळते आणि आमच्या समोरचा रस्ता मोकळा होतो. आणि हा मार्गाचा सिद्धांतच आहे,
जोपर्यंत आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहे त्या चुकांची सोडवणूक चर्चा बैठकीमध्ये मार्गदर्शकाकडे होणार नाही तोपर्यंत आम्हाला समोरचा रस्ता चांगला मिळणार नाही, आपण सुख समाधानाने जीवन जगू शकत नाही। मग तुम्ही कितीही पैसे खर्च करा, कितीही टेस्ट करा, सोनोग्राफी करा, ब्लड टेस्ट करा, हे करा ते करा, खूप पैसा खर्च करूनही जर आमच्याकडून चुका झालेल्या असतील त्या चुकांची सोडवणूक जोपर्यंत होत नाही तर चुकांची सोडवणूक झाली तर एका तीर्थावर सुद्धा आम्हाला आराम लागतो। तर ह्या साध्या पाण्यामध्ये इतकी शक्ती कशी निर्माण होते? महान त्यागी बाबा जिंदजींनी तो त्याग केलेला, त्या त्यागाच्या भरोशावर आम्ही बाबा हनुमानजी फू म्हणतो आणि तो साधा पाणी अमृत बनतो। त्याच्यापासून कितीतरी जुने दुःख आपले नाहीसे झालेले आहे, सापाचं विष उतरलेलं आहे, असे मोठमोठे अनुभव आम्ही या मार्गामध्ये साक्षात्कार बघितलेला आहे। म्हणून आज मला असं वाटते की या जगामध्ये असं कोणतेही दुःख नाही जे या मानव धर्मामध्ये आल्यानंतर दूर होऊ शकत नाही। इतकी महान शक्ती महान त्यागी बाबा जिंदजीने आम्हाला दिलेली आहे। म्हणून प्रत्येक सेवकांनी हे समजण्याची गरज आहे। एक अनुभव सांगू इच्छितो, माझ्या कुटुंबातीलच आहे। तर मी लहानपणापासून वयाच्या 6व्या वर्षापासून या मार्गामध्ये आहे आणि मोठा झाल्यानंतर माझी इच्छा होती की माझं लग्न या मार्गातील मुलीसोबतच व्हायला पाहिजे। म्हणून मी परमेश्वराला तशी विनंती सुद्धा केलेली होती। अनुभव तसे माझ्या कुटुंबामध्ये भरपूर घडलेले आहेत, परंतु ते इथं सांगता येणार नाही। म्हणून एक सांगू इच्छितो की भगवंतानी माझी इच्छा पूर्ण केली। नागपूर पारडीमधील सेवकाच्या मुलीसोबतच माझे लग्न झालं। लग्न झाल्यानंतर जसं मी इच्छा परमेश्वराजवळ ठेवली होती की मला त्या मुलीला मार्गाबद्दल जास्त शिकवण्याची गरज पडायला नको, परंतु घडलं उलटच। ती जरी सेवकाची मुलगी होती, 12-13 वर्षापासून ते या मार्गामध्ये होते, साध्या कार्यातच होते, कधी ते चर्चा बैठकीमध्ये जायचे नाही, त्यांना या मार्गाबद्दल तत्वशब्द नियमाची सुद्धा जाणीव नव्हती। हे काही दिवसामध्येच मला घरी आल्यानंतर कळलं, कारण मी बाहेर जॉब करायचो, रात्री 10-11 वाजायचे मला घरी यायला। घरी आल्यानंतर मी बघायचो की माझी पत्नी तितक्या रात्री 10-11 वाजता प्रार्थना करत होती। मी म्हटलं तू दिवसभर घरीच होती, सायंकाळी प्रार्थना का बरं केली नाही? तर एक गोष्ट तिच्यामध्ये चांगली आहे की ती कधी खोटं बोलत नाही। जे तिची चूकही झाली असेल तर तिची आपली चूक ऍक्सेप्ट करते आणि सांगते। ती म्हणायची की मला आठवण नाही। तर तेव्हा मला कळलं की हिला खरोखर या मार्गाची जी वळण आहे, जी या मार्गाचे जे संस्कार आहेत तिला काहीही माहिती नाही। तेव्हापासून मी ठरवलं की तिला प्रत्येक हवन कार्यामध्ये, प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये मी तिला घेऊन जायचो। आणि एक वेळ अशी आली की ती चर्चा बैठकीमध्ये गेल्यानंतर तिचं मन तिथं लागत नव्हतं। घरी आल्यानंतर मी तिला विचारायचो की कोचे काकाजींनी आज कोणतं मार्गदर्शन केलं, कोणता अनुभव सांगितलं सांग। तर तिचं लक्ष नसायचं, त्यामुळे ती सांगू शकत नव्हती। तर मी तेव्हापासून तिला प्रत्येक हवन कार्यामध्ये, चर्चा बैठकीमध्ये घेऊन जायचो। त्यावेळेस त्या वर्षीचे 2014 या वर्षीचे पूर्ण सेवक संमेलन मी अटेंड केले। त्या प्रत्येक कार्यक्रमात तिला न्यायचो आणि परमेश्वराने सुद्धा तिला योग दिला आणि हळूहळू तिच्यामध्ये बदल होऊ लागला। एक वेळ अशी आली की ती मला स्वतः म्हणायची, अजी म्हणे आज इथं हवन कार्य आहे, आपण जाऊ का? तर असं बदल तिच्यामध्ये घडून आला। आणि त्यानंतर ती मला एक गोष्ट मला नेहमी म्हणायची की म्हणे तुम्ही लहानपणापासून मार्गात आहात, तुमच्यावर अनुभव घडलेले आहे, म्हणून तुम्ही भगवंतावर विश्वास करता। माझ्यावर असा कोणताही अनुभव घडला नाही, तर मी त्या भगवंतावर विश्वास कशी करू? तर मी म्हटलं तू भगवंताला शब्द दे, घडेल तुझ्यावर अनुभव। तर तिने भगवंताजवळ शब्द कसा दिला, जेव्हा ती माझा मुलगा 2015ला जानेवारी महिन्यात 2014ला 7व्या महिन्यामध्ये 6 तारखेला तो जन्माला आला। आणि तो जन्मल्यानंतर काही दिवसामध्येच तिने भगवंताला शब्द दिला की भगवंता, म्हणजे तिला भगवंताची परीक्षा घ्यायची होती। अनुभव म्हणजे खरोखर आपण म्हणतो ना, भगवंता हा शब्दावर उभा आहे, या मार्गाच्या परमेश्वराचा हा शब्द आहे। तर शब्दावर कसं काय भगवंत कार्य करतो, तिला विश्वास बसत नव्हता। तर तिने भगवंताला शब्द दिला की माझा बाळ 6 महिन्याचा झाल्यानंतर तुम्ही मला आपल्याजवळ बोलवून घ्या। हा शब्द तिने सहजच दिला, नंतर ती सुद्धा विसरून गेली। परंतु तो वेळ आला, 6 जानेवारी 2016ला माझा मुलगा 6 महिन्याचा झाला, दुपारी 11:15 तर त्यावेळेस मी घरी समोरच्या रूम मध्ये पेपर वाचत बसलेला होतो आणि ती किचन मध्ये होती। तर मला पेपर वाचत असताना अस्पष्टपणे असा आवाज आला की अजी अजी म्हणून। तर मला सुरुवातीला काही समजलं नाही, काही वेळानंतर पुन्हा जोरात आवाज आला अजी अजी म्हणून। तर मी धावतच किचनकडे गेलो, तर ती अगदी खाली पडलेली होती आणि मी तिला पकडलं तर असं जाणवलं की तिच्या शरीरामध्ये काहीच त्राण नाही, काहीच हालचाल ती करत नव्हती। परंतु मी तिला खूप हलवलं आणि म्हटलं की काय झालं, एकदम अचानक तुला काय झालं? तर तेव्हा ती मला सांगू लागली की आजपासून 6 महिने अगोदर
म्हणजे तीच वेळ होती माझ्या बाळाला जन्माची 11:15 वाजताची सकाळची वेळ, आणि त्या दिवशी तो 6 महिन्याचा झालेला होता. तर ती मला म्हणू लागली की मी भगवंताला शब्द दिलेला होता की माझ्या बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर तुम्ही मला आपल्या जवळ बोलून घ्या. तर म्हटलं हा मला शब्दाची जाणीव होती की शब्द आपण परमेश्वराला दिलेला आहे. तर मला एकदम भीती वाटायला लागली. म्हटलं तू तुझ्या परमेश्वराला विनंती कर की मला माझ्या बाळाकरिता जगायचे आहे, मी जे काही बोलली त्याची मला क्षमा द्या. तर ती रडू रडू भगवंताची विनवणी करू लागली, परंतु तिच्या शरीरामध्ये काही हालचाल होत नव्हती, फक्त ती बोलत होती, परंतु शरीर अगदी थंड पडलेलं होतं आणि ते हालचाल काहीच करू शकत नव्हती. मी तिला तसंच उचलून बेडरूम मध्ये नेलं आणि आईला, बाजूच्या घरी आई बसलेली होती, तिला जोरात आवाज मारला. तर आई पण एकदम धावत धावत आली आणि म्हणू लागली की काय झालं म्हणे, तुमचं काही भांडण वगैरे झालं का? मी म्हटलं भांडण वगैरे नाही झालं, परंतु तेव्हा सुद्धा आपली विवेक शक्ती जागृत असणे गरजेचे आहे. नाहीतर आपलं आज काय करतो आपण, आपल्यावर कोणतेही दुःख आले पटकन आपण डॉक्टरचा रस्ता पकडतो, दवाखान्यामध्ये जातो, परंतु दुःखाच्या काळामध्ये त्या परमेश्वराची आठवण होणे हे खूप गरजेचे आहे. त्याकरिता सुद्धा बुद्धी लागते, परंतु ती बुद्धी परमेश्वराने मला दिली आणि तेव्हाच मी भगवंताच्या पाठाजवळ जिथं आपण विनंती करतो तिथे गेलो आणि कापूर लावून भगवंताला तिने जे शब्द दिलेले होते ते शब्दाची क्षमा मागितली, तीर्थ बनवलं आणि पटकन बेडरूम मध्ये जाऊन तिच्या शरीरावर शिंपडलं आणि तेव्हा ती एकदम उठून बसली, हालचाल करू लागली. तर म्हटलं आता आपण परमेश्वराची उपचार तर केलेला आहे, आपण डॉक्टरी उपचार सुद्धा करायला पाहिजे. आणि तिथून मग आम्ही मच्छीपूरला, कामठीला डॉक्टर दीपानी यांच्याकडे तिला नेलं. तिथं गेल्यानंतर पुन्हा तिची प्रकृती बिघडली, एकदम उभे असताना ती धडकन खाली पडली. डॉक्टर सुद्धा धावत धावत आला आणि तिला वर नेऊन तिने एकदम सलाईन लावलं तिला. तर सलाईन अर्धीच झालेली होती. तेव्हाच ती मला म्हणायला लागली की नाही म्हणे मला आता आराम पडला म्हणे, आपण मार्गदर्शक आईकडे जाऊ, मोहतुरी आईकडे. तर मी म्हटलं सलाईन संपू दे, त्यानंतर आपण जाऊ. आणि सलाईन संपल्यानंतर आम्ही गेलो आणि जी घडलेली घटना होती मार्गदर्शक काकूला आम्ही सांगितलं आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी भगवंताला 1 तासात 3 वेळेस क्षमा मागायला लावली. तर हा अनुभव अशा प्रकारे घडला. म्हणून आपण परमेश्वरावर अविश्वास प्रस्थापित करू नये, कारण विश्वासामध्ये देव आहे. आणि या मार्गामध्ये आपण बघितलेलं आहे की कितीही जुने, कितीही मोठे दुःख असले तरी ते दूर झालेले आहे. कशामुळे? विश्वासामुळे. हा विश्वास आमच्यामध्ये पाहिजे. हा अनुभव जे आपण गोंगार कसा तलावावरचा अनुभव सर्वांना आठवत असेल की ते नाव डुबत होती, लक्ष्मणरावजी उराडे, गोपीचंदजी तुपट ओरडत होते की बाबा नाव बुडत आहे, नाव बुडत आहे. ते घाबरून गेलेले होते. परंतु एक बाई होती तिथे अशी धर्मपुरीची चंद्रभागाबाई, ती म्हणायची घाबरू नका, काही होणार नाही, बाबा आमच्या सोबत आहे, तर आमच्यावर कोणताही अनिष्ट प्रसंग होणार नाही. असा विश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे की कशीही परिस्थिती आली तरी परमेश्वर माझ्या सोबत आहे, सर्व अधिकार आपण त्या परमेश्वराला दिला पाहिजे. हा विश्वास जेव्हा आपण प्रस्थापित करू तेव्हा ती देवी शक्ती आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. हा विश्वास बाबांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की ना चंदनाची उटी, ना डोक्यावर चुटी, ना कमंडलू हाती, ना भगवी लंगोटी, असा कोणताच प्रपंच नाही रे, माझे बाबाच महान त्यागी आहे रे. सर्वांना नमस्कार. धन्यवाद रविभाऊ मेश्रामजी. फार मोलाचं विचार आणि मोलाचं मार्गदर्शन आजच्या प्रसंगी आपण या ठिकाणी केलात. धन्यवाद भाऊ. तुम्ही तुमच्या बालपणापासून तुम्ही बाबांच्या शिकवणीप्रमाणे, बाबांच्या तत्वशब्द नियमाच्या आधारावर जीवन जगतात. खरोखरच भाग्यवान आहात तुम्ही. भाऊनी सांगितलेलं आहे लहानपणापासून ते बाबांच्या मार्गामध्ये म्हणजे मानव धर्म मार्गामध्ये आहेत. आणि आपण ऐकलाय केवढा मोठा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. आपण कमीत कमी जे आपण अनुभव या ठिकाणी ऐकतोय ते अनुभव आपण आत्मसात करण्याची आम्हाला गरज आहे. केवढा मोठा भाऊचा अनुभव आहे, लिहून ठेवण्यासारखा अनुभव आहे. त्यांच्या इथल्या सेविका ताईंनी शब्द दिला आणि त्या शब्दाच्या आधारावर म्हणजे भगवंत शब्द ऐकतात. भाऊंचं सांगण्याचं तात्पर्य त्यांनी शब्द दिला, त्या शब्दाची पूर्तता भगवंतानी ते शब्द ऐकले, परंतु त्या संकटातून भाऊंनी शब्द ठेवले भगवंताजवळ, त्या संकटातून भगवंतानीच मुक्त केलं. केवढा मोठा अनुभव आहे. आणि खरोखरच प्रत्येक सेवक सेविकांना
अशाच अनुभवाची सर्वांना गरज आहे. म्हणून भाऊसाठी म्हणायचं आहे, किसी को जमाने की दौलत मिली है, किसी को जमाने की दौलत मिली है, किसी को हुकूमत मिली है, मैं अपने मुकद्दर पे कुर्बान हो जाऊं, मुझे मेरे सद्गुरु की चौकट मिली है, मुझे मेरे सद्गुरु की चौकट मिली है. धन्यवाद भाऊ पुनश्च तुमच्या. यानंतर या ठिकाणी बाबांच्या शिकवणीप्रमाणे आपले विचार व्यक्त करण्याकरता मी आमंत्रित करतो बाबांचे सेवक व तिरुळा पंचायत समितीचे सदस्य जयप्रकाशजी भाऊ पटले यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी थोडक्यात का होईना आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे. या ठिकाणी जागरूक शक्ती उपस्थित आहे. या शक्तीला आपण प्रणाम करू. बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवत चांगला अमृत असा मिळाला असा मला वाटतोय. आमचे बाबा साधे सीधे चौथा वर्ग शिकलेले होते आणि या कलियुगामध्ये आमच्या बाबांनी सतीव करून आणला आणि मानव धर्माची स्थापना केली. जगामध्ये साधू संत खूप झाले, त्यांनीही मानव जगवण्याचा प्रयत्न केला. संत तुकडोजी महाराज यांनी गावामध्ये गलीमध्ये घरामध्ये जाऊन एक एक जागी जाऊन त्यांनी जागवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं, माणूस दे मला माणूस दे, भीक मागता मला प्रभू दिसला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भगवान भेटला पण मनुष्य भेटला नाही. पण आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एक मनुष्य नाही तर पूर्ण मनुष्यांचा मानव धर्म घडवला. असा महान त्यागी या जगामध्ये कोणी नाही, ते आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी आहेत. ज्यावेळेस आमच्याकडे दुःख असतो आणि त्यावेळेस आम्ही आमच्या कोणी शेजारचा असते, आम्हाला तो सांगतो या मार्गामध्ये असा होतो, मार्गामधून आम्हाला सुख शांती मिळतो. त्यांच्या म्हटल्यावर आम्ही मार्गदर्शकाकडे जातो, तो आम्हाला मार्ग देताना सांगतो या मार्गामध्ये मरावा लागतो. आणि कसं मरावा लागतो? मोह माया अहंकार या मार्गामध्ये मार्गदर्शक आपल्याला पहिल्या दिवशी सांगतो आणि ते आम्ही त्यांचे सर्व गोष्टी ऐकून घेतो. पण खरोखर मानव हा मोह माया अहंकार मारतो का? सेवक हा मोह माया अहंकार मारतो का? आपले सेवक मार्गदर्शक मंडळाचे संचालक ते मार्गदर्शक करतात आणि आम्ही सर्व सेवक त्यांचे मार्गदर्शन ऐकतो. खरोखर आम्ही मार्गामध्ये मरतो पण परिपूर्ण मरत नाही. आम्हाला मोह माया आणि अहंकार आहे. ज्या दिवशी हा मोह माया अहंकार आमचा निघेल, आमच्याकडे काहीच राहणार नाही. त्यावेळेस आमच्याकडे फक्त बाबांचा आशीर्वाद राहील. सर्व सेवकांनी बाबांची तत्व शब्द नियमाची आम्ही नियमावली वाचतो, त्यांच्या नियमाप्रमाणे चालतो. सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना करतो. पण पहिल्या दिवसाची आठवण करा की आम्ही पहिल्या दिवशी होतो का आणि आज झालो का. मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी माझ्या मार्गदर्शकाकडे गेलो होतो, माझ्या खिशामध्ये पाटी आणि पुस्तक घ्यायला पैसे नव्हते. माझ्या बाजूवालीकडे दिले, मला जो घेऊन गेले त्याने पैसे दिले. माझी अशी कंडिशन होती, मी रोडाला चालू शकत नव्हतो. मी मार्ग घेतल्यावर 3 दिवस जेवण करू शकत नव्हतो, पाणी पिऊ शकत नव्हतो. असा शरीर माझा दारूमुळे विषारी झालेला होता. जेव्हा माझ्याकडे करोडो रुपया होता तो वाहून गेला आणि जेव्हा मी शेवटी बाबांकडे गेलो तेव्हा एकही रुपया नव्हता. जेव्हा मी मार्गात गेलो तेव्हा माझा मान सन्मान काहीच नव्हता आणि मी मार्गात गेल्यानंतर मला संपत्ती भेटली, मान सन्मान भेटला, माझा परिवार सुखी झाला आणि आज माझ्यासारखालाही माया मोहचा लालच लागला. मला हे वाटलं माझा मान सन्मान वाढला. माझ्या सेवकांनी म्हणला, माझी वागणूक बघून माझ्या परिसराच्या लोकांनी म्हणलं, नाही म्हणे आज येते भाऊ म्हणे
समाजकार्याचा माणूस आहे, याला एखादा पंचायत समिती तिकीट देऊन टाका. मी नाही घेऊन टाकलं आणि मी त्यांच्या बोलण्यावर पंचायत समितीचा सदस्य बनलो. मी माझ्या कर्मामुळे म्हणलो माझे कर्म चांगले असतील म्हणून त्यांनी मला केलं, तर मलाही शेवटी लालच आली, मोह आहे, माया आला. माणसाचा मोह माया अहंकार कधीच संपत नाही, पण मोह माया पाहिजे, पण कशी पाहिजे? स्वार्थी नको, जगासाठी पाहिजे, दुसऱ्यांसाठी पाहिजे. मी जो करत आहे माझ्या परिवारासाठी, हीच मी दुसऱ्याचा परिवार कृपा करेल तर त्याचा परिवार सुखी राहील, तो आशीर्वाद देईल, माझं नाव घेईल, अशी भावना पाहिजे. माझ्या पोट भरला म्हणजे झाला असं नाही. बाबांनी सांगितलंय जर त्यांना मोठा व्हायचा असता तर एकटेच राहिले असते, पण त्यांनी खेडेपाड्यामध्ये जाऊन घरांघरी जाऊन जागृत केलं, माणसाला जगवलं, सेवक बनवलं आणि त्यांच्या नंतर मानव धर्म घडवलं. बाबांनी जो केलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलो, तरी आमच्यासाठी खूप आहे. म्हणून बाबांनी जो दिलेले आहे तत्व शब्द नियम, त्या तत्व शब्द नियमाने चालण्याचा प्रयत्न करा. खूप भक्तांनी या ठिकाणी चर्चा बैठकीवर भर टाकली आहे. खरी गोष्ट आहे, आम्ही जेव्हा मुलांना शाळेमध्ये पाठवतो, पहिली ते 10वी, 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांना शिक्षण घेण्यासाठी आपण शाळेमध्ये पाठवतो. तसेच आपल्या सेवकांनी जर आपल्याला काही अमृत आणि बाबांची शिकवण घ्यायची असेल तर चर्चा बैठक मध्ये जाणे गरजेचे आहे. चर्चा बैठक आपल्याला आठवडी नाही मिळाली, आपण कुठे कामास्तर गेलो तर आपल्या परिसरामध्ये किंवा आपण कुठेही गेलो, आपला राष्ट्र असो की परराष्ट्र असो, त्या ठिकाणी जर चर्चा बैठक सुरू असेल त्या ठिकाणी जशी वेळ घडेल तशी त्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून, अनुभवाच्या माध्यमातून, शिकवण्याच्या माध्यमातून शिकून घ्यावं. मी पण या ठिकाणी आज कामठीचे काही लोक सेवक आले, त्यांच्या माध्यमातून मी काय शिकलं ते मलाच माहित आहे. प्रत्येक सेवकांनी जो आपल्याला मार्गदर्शन होत आहे त्या मार्गदर्शन तुम्ही आत्मसात करा, चांगले गुण शिकून घ्या आणि आपला जीवन धन्य करा. एवढे शब्द बोलताना आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय आणि सन्माननीय बाबांचे सेवक आणि लाखनी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय आदरणीय वसंतजी कुंभरे साहेब, आपणास विनंती आहे आपण मंचावरून आपले स्थान ग्रहण करून घ्यावं. वेळ का होईना आपण या कार्यक्रमात आलात, धन्यवाद. साहेबांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे बाबांचे सेवक तुलसीदासजी भाऊ बिंजाडे यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून घ्या. धन्यवाद जयप्रकाश भाऊ. आपण आजच्या प्रसंगी या ठिकाणी बहुमूल्यसा थोडक्यात का होईना आपण या ठिकाणी चांगले विचार बाबांच्या शिकवणीप्रमाणे व्यक्त केलेले आहेत आणि खरोखरच आपण आपली व्यथा सांगितलेली आहे. सेविका भगिनींना विनंती आहे आपसामध्ये बोलू नका, खूप बोलत आहात भगिनी तुम्ही. तर भाऊनी सांगितलं, त्यांनी आपली आपबीती सांगितली आणि आजच्या घडीला बाबाच्या कृपेनं तत्वशब्द नियमाच्या आधारावर त्यांना जे पाहिजे होतं आपण सर्व लोकांनी, आपण सर्व सेवक सेविकांनी त्यांच्यावर विश्वास केला आणि त्यांनी आज ते कायमस्वरूपी करून दाखवलेलं आहे आणि ते बाबांच्या शिकवणीप्रमाणे आपला संपूर्ण जीवन जगत आहेत. म्हणून त्यांच्यासाठी मनावसं वाटतं आहे, छोड़कर अपनी बुरी लत को, छोड़कर अपनी बुरी लत को ये शौक पाला है. कोई पूछे तो कह देना हम बाबा जुमदेव जी के दीवाने हैं, हम बाबा जुमदेव जी के दीवाने हैं. धन्यवाद भाऊ.
वेळ का होईना थोडक्यात आजच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालेले लाखनी पंचायत समितीचे माजी सभापती कुंभरेजी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपले विचार आपण एकटेने एका भगवंताला सामूहिकरित्या प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. कुंभरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आजच्या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे. आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. परम पूज्य परमात्मा